युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे, ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या. आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचंय की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय, तर आपण आता 2026 मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आणि पास झालं, सर्वानुमते पास झालं होतं, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बराच कालावधी लागणार होता आणि त्यावेळेलाच डिलिमिटेशन सुद्धा करण्यात येईल किंवा जनगणना झाल्यावर हे लागू होईल हे त्यावेळेला 2023ला सांगितलं गेलेलं होतं. मग आता विरोध का करतायत? विरोध नाही, दोन गोष्टी आहेत. माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला. कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना कर, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषण काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी, जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधार सारखा मोठा कार्यक्रम हा देश घडू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं, तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं?